हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 3. कर्मयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 3. श्लोक क्रमांक 42. इंद्रियाणि पराणि आहुः इंद्रियेभ्यः परं मनः मनसः तु परा बुद्धिः यः बुद्धेः परतः तु सः. श्लोक क्रमांक 43. एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्य आत्मानम् आत्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्. देहापेक्षा इंद्रिय मोठी आहेत. इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे. मनापेक्षा बुद्धी महान आहे. बुद्धीपेक्षा तो पुरुष परम आहे. महापराक्रमी अर्जुना, अशा प्रकारे बुद्धीच्याही पलीकडील आत्मा स्वतःच जाणून जिंकायला अवघड असलेल्या शत्रूचा तू पराभव कर. कामना ज्या ठिकाणी आसरा घेते ती 3 ठिकाणे श्लोक क्रमांक 40 मध्ये सांगून श्लोक क्रमांक 41 मध्ये ती ठिकाणे काबीज करायचा सल्ला भगवंत श्रींनी दिला. कामना आपल्यामध्ये ज्या ठिकाणी आसरा घेते ती ठिकाणे आपल्याच ताब्यात आली की कामनेला तेथे आसरा द्यायचा की नाही हे आपण ठरवू शकतो. मग कामना आपल्या अहिताची असेल तर तिला आपण ती आपल्यात प्रवेश करण्यापूर्वीच बाहेरचे बाहेर परतवून लावू शकतो, किंवा ती उपयुक्त असेल तर तिला आत प्रवेश देऊन आपले हित करवून घेऊ शकतो. त्यानंतर तिला तेथून बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. कामना म्हणजे काही एखादी जड वस्तू नाही. उदाहरणार्थ पिशवी उचलायची नाही असे ठरवून आपण ती पिशवी न उचलता तेथून दूर जाऊ शकतो. परंतु कामना सूक्ष्म आहे. काहीतरी मिळवण्याची इच्छा आपल्या इंद्रियांना, मनाला, बुद्धीला होते. ती सूक्ष्म कामनाच आपल्या देहाचे अवयवाला होत असते. त्या अवयवाला इतर आपलेच अवयव साथ देत असतात. यास्तव ज्याप्रमाणे सूक्ष्म कामना आपण जड वस्तूप्रमाणे दूर करू शकत नाही, त्याचप्रमाणे आपण या आपल्या अवयवांना दूर करू शकत नाही. त्यामुळे उत्पन्न झालेली कामना परतवून लावणे हे अवघड, नाजूक जागेच्या दुखण्यासारखे होते. ती सूक्ष्म असल्यामुळे ती अवयव खरडवून फेकून देता येत नाही, किंवा आपलाच अवयव कापून टाकता येत नाही. असे करणारे महाभाग असतात. डोळे नको ते पाहतात म्हणून डोळे फोडून घेणे हे जीवनाचा नेमका अर्थ न समजण्याचे लक्षण असते. कामनेच्या बाबत अजून एक गोष्ट मोठी त्रासदायक असते. ती म्हणजे कामना आपल्याच अवयवांना झालेली असल्यामुळे ती घालवून द्यायला आपलेच अवयव आपल्याला सहकार्य देत नाहीत. त्याला ते विरोध करतात. आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी अवस्था असते. तक्रार कोणी कोणाकडे करावी अशी परिस्थिती असते. या अशा विचित्र अवस्थेतील कामनेला नष्ट कर असे भगवंत श्री सांगत आहेत. त्यासाठी ते आपणच आपल्याला समजावून घ्यायला सांगत आहेत. आपल्याच मुलाने प्रमाद केला तर आपण त्याला घरातून हाकलून देऊ शकत नाही. मग आपण त्याला चुचकारून तो करत असलेली चूक समजावून देतो आणि त्याच्या बुद्धीला, सत्सत विवेकाला, भावनेला हात घालून त्याला प्रमादापासून परावृत्त करतो. त्यामुळे येथे अर्जुनाला महाबाहो असे संबोधन केले आहे. आपल्याच बाहूने आपल्याच अवयवांना प्रेमाने कवेत घ्यायचे आहे. भगवंत श्रींनी देहापासून सुरुवात केली आहे. देहापेक्षा इंद्रिय मोठी आहेत. नुसत्या देहाला काहीही अर्थ नाही. कामना देहाला होत नाही. देह हा अवयवांचा मध्य आधार आहे. तो स्वतः काहीही कर्म करत नाही. तो अत्यावश्यक आहे. परंतु इतर अवयव असतील तरच देहाला महत्त्व आहे. नुसत्या घराचा काहीही उपयोग नाही. त्या घरात जर माणसे राहत असतील तरच त्या घराला घरपण असते. यास्तव कामना जिंकण्यासाठी देहापेक्षा इंद्रियांवर लक्ष केंद्रित कर. देहाला महत्त्व देऊ नको. देह नुसताच लोळागोळा होऊन पडून राहील. त्यामुळे आयुष्य जगले जाणार नाही. त्यासाठी इंद्रिय महत्त्वाची आहेत. परंतु इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे. मनात नसेल तर नुसती इंद्रिय कामाची नाहीत. इंद्रियांना मन प्रवृत्त करत असते. मन राजी नसेल
तर इंद्रिय जराही जागची हलत नाहीत. मनात असेल तर ती आगीतसुद्धा उडी घेतात. याचा अर्थ इंद्रियांना जरी कामना झाली तरीही ती कामना प्रत्यक्ष कृतीत आणायची की नाही हे मन ठरवते. यास्तव कामना इंद्रियांपेक्षा मनामधून नियंत्रित केली जातात. तेव्हा कामना काबूत आणण्यासाठी मन ताब्यात असणे आवश्यक आहे. मनापेक्षा बुद्धी महान आहे. एखादी गोष्ट मनात आली तरीही ती आपल्या बुद्धीला पटली तरच आपण त्याप्रमाणे कृती करतो. अनेक गोष्टी मनात येत असतात, परंतु केवळ बुद्धी जागेवर असल्यामुळे आपण विवेक राखून असतो. आपला संयम जागृत असतो आणि त्यामुळे आपण प्रमादापासून स्वतःला वाचवतो. आपण स्वतःच विचार करावा. कितीतरी गोष्टी मनात येतात. अशा वेळी बुद्धी आपल्याला सांगते की ही गोष्ट करू नको, कारण त्यामुळे समाजात राहणे शक्य होणार नाही, किंवा हे अशक्य आहे, किंवा हे कर. प्रयोग म्हणून एक दिवस मनात आलेले सर्वच्या सर्व प्रामाणिकपणे कागदावर उतरवून ते दुसऱ्या दिवशी वाचा. तुमच्याच लक्षात येईल की आपले मन किती महाराक्षसी आहे, महास्वार्थी आहे, महादोषी आहे, महागुन्हेगारी प्रवृत्तीचे आहे. यास्तव मनात कामना आली तरीही ती बुद्धिप्रामाण्य आहे का हे पाहावे लागते. उचलली जीभ लावली टाळ्याला असे करून चालत नाही. त्यासाठी बुद्धीची कसोटी पार करावी लागते. यास्तव मन ताब्यात ठेवण्यासाठी बुद्धीला महत्त्व देणे आवश्यक आहे. बुद्धीपेक्षा तो पुरुष परम आहे. प्रत्येकाला बुद्धी आपल्यात उत्पन्न झालेली कामना चांगली आहे की वाईट आहे हे सांगत असते. बुद्धी केवळ बुद्धी असते. ती शुद्ध असते. ती समोर आलेल्याचे स्मृतीचा उपयोग करून विश्लेषण करते. अत्यंत परखडपणे ती सत्य ज्ञान देत असते. हे ज्ञान सर्वतोपरी असते. चांगले वाईट, दोष निर्दोष, पाप पुण्य, हित अहित अशा प्रकारे सर्वांगाने सांगोपांग विचार करूनच बुद्धी विश्लेषण करत असते. बुद्धी जे सांगते ते करणे योग्य की अयोग्य ही प्रेरणा आपल्याला आत्म्यापासून स्रवते. हे फार महत्त्वाचे आहे, कारण प्रत्येकाची बुद्धी पूर्ण विकसित झालेली नसते. बुद्धीच्या कुवतीप्रमाणे जरी एखादी गोष्ट करावी असे वाटले तरीही त्यावेळी आत्मप्रेरणाही होत असते. परंतु दुर्दैवाने आत्मप्रेरणेने कृती केली जात नाही. त्यावेळी मनाचा, देहादी इंद्रियांचा दबाव वाढतो आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती होते. यामुळेच प्रमाद होतो. अगदी अट्टलातील अट्टल गुन्हेगारालाही आत्मप्रेरणेने पक्के माहीत असते की तो जे करत आहे ते चूक आहे, तरीही तो ते करतो. बुद्धी चांगलं वाईट असं दोन्ही सांगते. आत्मा योग्य ते सांगतो. याचा अर्थ बुद्धीपेक्षाही आत्मा आपल्या हिताचे काय आहे त्याची प्रेरणा देत असतो. आपल्याला जर कामना काबूत ठेवायची असेल तर बुद्धीपेक्षा आपण आत्मभाव जागृत करायला पाहिजे. तोच सर्वोच्च आहे. यास्तव भगवंत श्री सांगत आहेत की महापराक्रमी अर्जुना, अशा प्रकारे बुद्धीच्याही पलीकडील आत्मा स्वतःच जाणून जिंकायला अवघड असलेल्या शत्रूचा तू पराभव कर. हे आत्मज्ञान, ही आत्मभावना इतरांनी समजावू शकत नाही. त्याची स्वानुभूतीच घ्यावी लागते. त्यासाठी कर्मयोगाचरण, अध्यात्मयोग साधना हाच एकमेव उपाय आहे. आत्मानुभूतीची एक झलक मिळाली तरी आपल्यात आमूलाग्र बदल होतो. आत्मप्रेरणेने कर्मयोग करू लागल्यावर कामनेने प्रेरित कर्म होत नाही. आपली कामनेपासून सुटका होते. कामनेची उपेक्षा हेच तिला नष्ट करणे, ठार मारणे, तिचा पराभव करणे असते. कर्मयोगात कामनाविरहित निष्काम कर्म होते. आपण देह, इंद्रिय, मन आणि बुद्धी यांच्या अतीत जीवन जगायला लागतो. आपल्या कर्मात भावनेपेक्षा कर्तव्याला महत्त्व येते. आपल्या कर्मात स्वार्थापेक्षा परमार्थाला महत्त्व येते. ओम तत्सत इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगः नाम तृतीयः अध्यायः. अशा प्रकारे ओम तत्सत श्रीमद्भगवद्गीता नामक उपनिषदांचे उपनिषद असलेले, ब्रह्मविद्या आणि योगविद्या यांनी समृद्ध असलेले, यातील श्रीकृष्ण आणि अर्जुन
यांच्या संवाद रूपात कर्मयोग हा 3रा अध्याय संपन्न. अध्याय 3रा समाप्त. ओम तत्सत् त्वम् असि. हरि ओम.